विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन निष्केटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, BMC परीक्षेमध्ये चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे त्यावर डेली 5 ते 6 प्रश्न विद्यार्थी मित्रांनो GK टॉपिकमध्ये विचारले जात आहेत. तर त्याच धर्तीवर जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत 100+ प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आणि त्यापूर्वी एक छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. तर लक्षात घ्या, BMC निरीक्षक ही जी परीक्षा आहे त्यामध्ये मुंबई महानगरपालिका अधिनियम यावर तुम्हाला 50 प्रश्न विचारणार आहेत. त्याची तयारी करण्याकरता आपल्याकडे 900+ प्रश्नांचे MCQ रेडी आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेच दिले आहेत. या टॉपिकवर आधारित 40 ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटतील. एक फुल लेंथ टेस्ट भेटेल. याची जी प्राईज आहे ती फक्त 150 रुपये आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशनची लिंक दिली. डाउनलोड करायचा. हा कोर्स परचेस करताना ACT50 कुपन कोड यूज करा. 150 रुपयामध्ये तुम्हाला हे मटेरियल भेटून जाईल. तसेच परीक्षेकरिता आपण BMC एक्झाम स्पेशल मटेरियल तयार केले आहेत. यामध्ये BMC क्लर्क जेवढे शिफ्ट झाले आहेत त्यामध्ये ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत त्यावर आधारित 2100+ प्रश्न बनवले आहेत. 149 याची प्राईस ठेवण्यात आली आहे. तसेच लक्षात घ्या, यावर ऑनलाईन टेस्ट देखील आहे. करंट अफेअर्सच्या टेस्ट देखील यामध्ये ॲड करण्यात आल्या आहेत. हा देखील कोर्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समधून विद्यार्थी मित्रांनो परचेस करू शकता. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. नॉनस्टॉप आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. तर पहिला प्रश्न आहे, लिंक्डइनच्या ग्लोबल MBA रँकिंग 2024मध्ये नेटवर्किंगसाठी कोणत्या संस्थेने जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे? उत्तर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड. पुढील क्वेश्चन बघूयात. कोणत्या देशाने नॉर्दर्न युनायटेड 2024 या नावाने रशियासोबत संयुक्त नौदल आणि हवाई कवायती जाहीर केल्या? उत्तर आहे चीन. त्यानंतर पुढे, NCR साठी हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे राजेश वर्मा. आणि लक्षात घ्या, हे जे आपण प्रश्न बघतोय ना, तर करंट अफेअरचा आपला एक कोर्स आहे 200 रुपयांचा. त्यामध्ये ह्या सर्व PDF फाईल तुम्हाला भेटणार आहेत. परंतु आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपण अशाच पद्धतीने चालू घडामोडीची तयारी करून घ्या. जो BMC एक्झाम स्पेशल जो कोर्स तयार केला आहे त्यामध्ये मी ऑनलाईन टेस्ट ॲड केला आहे. त्यामुळे तुम्हाला दुसरं काही मटेरियल परचेस करायची गरज नाही. पुढील क्वेश्चन, कार्बन अकाउंटिंग फायनान्शियलसाठी भागीदारीमध्ये सामील होणारी पहिली भारतीय बँक कोणती बँक बनली? उत्तर आहे युनियन बँक ऑफ इंडिया. त्यानंतर पुढे, कोणत्या देशाने अंतिम सामन्यात भारताचा 3-0 असा पराभव करून चौथी इंटर कॉन्टिनेंटल कप फुटबॉल स्पर्धा जिंकली? उत्तर आहे सिरिया. त्यानंतर पुढील क्वेश्चन, US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टनुसार 2024च्या सर्वोत्कृष्ट देशांच्या रँकिंगमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? उत्तर आहे स्वित्झर्लंड. पुढे, कोणत्या देशाने 2024मध्ये नागरी उड्डाणावरील दुसरी आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषद आयोजित केली होती? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, भारत. पुढील प्रश्न, वरिष्ठ नागरिकांमध्ये 400 मीटर फ्रीस्टाईलमध्ये 4 मिनिट 24 सेकंद वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी केला? तर ते आहेत हशिका रामचंद्र. पुढील प्रश्न, कोणत्या देशाने 16 वर्षाखालील मुलांसाठी त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घालण्यासाठी कायदा आणण्याची योजना आखली आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. त्यानंतर पुढील क्वेश्चन, कोणती कंपनी 60,000 ते 1.5 लाख किमतीच्या 4 नवीन स्वस्त इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च करत आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D, ओबेन इलेक्ट्रिक. पुढील क्वेश्चन, नेपाळचे 45वे लष्कर प्रमुख म्हणून कोणी शपथ घेतली? उत्तर आहे अशोकराज सिगदेल. पुढील क्वेश्चन, कोणत्या राज्याने 5,000 लघु पाटबंधारे तलावांच्या पुनर्जीवनासाठी 500 कोटी रुपये मंजूर केले? उत्तर आहे तामिळनाडू. पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड सोबत अणु सहकार्य करार केला? उत्तर आहे एमिरेट्स न्यूक्लिअर एनर्जी कॉर्पोरेशन. त्यानंतर पुढे जाऊयात. भारतातील हवामान अंदाज वाढवण्यासाठी 2,000 कोटी गुंतवणुकीसह केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या मिशनला मान्यता दिली? उत्तर आहे मिशन मौसम. त्यानंतर पुढे, भारतात दरवर्षी कोणत्या तारखेला राष्ट्रीय वन शहीद दिन
पाळला जातो? उत्तर आहे 11 सप्टेंबरला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, नाशिक जिल्ह्यात नवीन आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? हा प्रश्न विचारला तर सगळ्यांनाच मार्क भेटायला पाहिजे. महाराष्ट्र याचं उत्तर असेल. आणि जे नाशिकचे असतील त्यांनी खाली कमेंट करा. बघूयात किती नाशिकचे विद्यार्थी या ठिकाणी व्हिडिओ बघतायत. तुम्ही कमेंट करताना फक्त नाशिक म्हटले तरी कळून जाईल. पुढील क्वेश्चन, उपकरणे उत्पादनाच्या विस्तारासाठी कोणत्या राज्याने कॅटरपिलरसोबत सामंजस्य करार केला? उत्तर आहे तामिळनाडू. कॅपिटल चेन्नई. पुढील क्वेश्चन, सर्व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आयुष सेवा देणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे मध्य प्रदेश. कॅपिटल भोपाळ. छत्तीसगड कॅपिटल रायपूर. ओडिसा भुवनेश्वर. आणि गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. कन्फ्युजन करून द्यायचं नाही, नाही तर काही मुलं अहमदाबाद असंही म्हणतील. पुढील क्वेश्चन, 2024मध्ये चिलीवर विजय मिळवण्यासाठी अमेरिकेच्या पुरुष डेव्हिस कप संघाचे नेतृत्व कोणी केले? उत्तर आहे बॉब ब्रायन. पुढील प्रश्न, नागालँडमधील किती जिल्हे नव्याने इनर लाईन परमिट प्रणाली अंतर्गत आणले गेले? उत्तर आहे 3 जिल्हे. नेक्स्ट, कोणत्या राज्याच्या TG इंग्लिश स्कूलने 63व्या सुब्रतो कप ज्युनियर बॉईजचे विजेतेपद जिंकले? उत्तर आहे मणिपूर. पुढील क्वेश्चन, आईसलँडमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे R रवींद्र यांची. त्यानंतर पुढील क्वेश्चन, युरोपियन हायड्रोजन वीक 2024मध्ये भारत कोणत्या महिन्यात भागीदारी करेल? उत्तर आहे नोव्हेंबर महिना. त्यानंतर पुढे, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी लॉन्च केलेल्या रंगीन मछली ॲपद्वारे कोणत्या क्षेत्राला आधार दिला जातो? सोपं आहे, मत्स्य व्यवसायाला. त्यानंतर पुढील क्वेश्चन, भारताच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पोर्ट ब्लेअरचे नवीन नाव काय? उत्तर आहे श्री विजयापुरम. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करायचं आहे. आणि ज्यांना शक्य असेल ते खाली विद्यार्थी मित्रांनो थँक्यू असं कमेंट करू शकता. ही छोटीशी ॲक्टिव्हिटी विद्यार्थी मित्रांनो आम्हाला मोटिवेट करत असते, आम्हालाही प्रेरणा देते की असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर लाईक करण्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कंजूसी बाळगू नका. पुढील क्वेश्चन, संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दरवर्षी आंतरराष्ट्रीय दक्षिण दक्षिण सहकार्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 12 सप्टेंबर. त्यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिला टील कार्बन अभ्यास कोठे झाला? उत्तर आहे केवलदेव राष्ट्रीय उद्यान. पुढील प्रश्न, भारताने अलीकडेच चाचणी केलेल्या VLSRACM क्षेपणास्त्राचा कोणता प्रकार आहे? तर राईट आन्सर आहे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. पुढे, कोणत्या राज्याने 32 ऑनलाईन ट्रेडिंग घोटाळ्यांची प्रकरणे तपासण्यासाठी CBIकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला? तर उत्तर आहे आसाम राज्य. नेक्स्ट, कांद्यांची किमान निर्यात किंमत प्रतिटन भारत सरकारने काढून टाकण्यापूर्वी किती होती? तर ती होती 550. पुढील प्रश्न, इंडस एक्स शिखर परिषदेची 3री आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे कॅलिफोर्निया. पुढील प्रश्न, कोणत्या खंडात वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रौढांसाठी त्यांच्या पहिल्या एमपॉक्स लसीला मान्यता दिली? उत्तर आहे आफ्रिका. नेक्स्ट, मेगा हबमध्ये दिल्ली विमानतळाचे जागतिक रँकिंग काय? तर ते आहे 24वे. पुढील प्रश्न, नवीकरणीय ऊर्जेवर लक्ष केंद्रित करणाऱ्या रिइन्व्हेस्ट 2024 कार्यक्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात पंतप्रधानांनी केले? उत्तर आहे गुजरात राज्य. कॅपिटल ऑलरेडी सांगितली तुम्हाला, गांधीनगर. पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीने रस्ते प्रवास बुकिंग सुलभ करण्यासाठी झूम कारसोबत भागीदारी केली आहे? उत्तर आहे मॅपल्स. नेक्स्ट, कोणत्या संस्थेने लाईट टँक झोरावरच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या? उत्तर आहे DRDO, फुल फॉर्म डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. नेक्स्ट, ब्रिक्स साहित्य मंच 2024 कुठे आयोजित करण्यात आला? उत्तर आहे रशियामध्ये. नेक्स्ट, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरुष बुद्धिबळ संघाने कोणत्या संघाचा पराभव करून महत्त्वपूर्ण विजय मिळवला? ॲन्सर आहे अझरबैजान. पुढील क्वेश्चन, भारताचे कोणते राज्य 2 लाख कोटी रुपयांचे अर्धसंवाहक पार्क उभारण्याची योजना आखत आहे? उत्तर आहे उत्तर प्रदेश.
कॅपिटल लखनौ. नेक्स्ट, यावर्षी कोणत्या भारतीय राज्यामध्ये निपाह विषाणूची पहिली पुष्टी झाल्याची नोंद झाली, परिणामी 24 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला? उत्तर आहे केरळ. नेक्स्ट, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे हिंसक हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी कोणत्या देशाने आपलं सैन्य तैनात केले? उत्तर आहे इटली. नेक्स्ट, उत्तर प्रदेशातील कोणते शहर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करते? आन्सर आहे आग्रा. नेक्स्ट, विक्रमी उंचीवर पहिला खाजगी स्पेसवॉक कोणी पूर्ण केला? उत्तर आहे जेरेड इसाकमन. नेक्स्ट, बेल्जियम आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? आन्सर आहे अनमोल खरब. नेक्स्ट, कोणत्या ठिकाणी भूस्खलनाचा अनुभव आला ज्यामुळे मेगा सुनामी उद्भवली, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर 9 दिवसांचे गूढ भूकंपाचे कंपन होते? उत्तर आहे ग्रीनलँड. नेक्स्ट, कोणत्या देशाने आपल्या एरोस्पेस कार्यक्रमात प्रगती करत यावर्षी आपला दुसरा उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला? आन्सर आहे इराण. नेक्स्ट, दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो? आन्सर आहे 16 सप्टेंबर. नेक्स्ट, परिवर्तन उपक्रमांतर्गत 2025पर्यंत 5 लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट कोणती बँक करत आहे? आन्सर आहे HDFC बँक. नेक्स्ट, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आन्सर आहे 16 सप्टेंबर. त्यानंतर पुढील क्वेश्चन, टायफून आगीमुळे प्रभावित झालेल्या देशांना मानवतावादी मदत देण्यासाठी भारत सरकारने सुरू केलेल्या ऑपरेशनचं नाव काय? तर याचं नाव आहे ऑपरेशन सद्भाव. तसेच विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की जे BMC एक्झाम स्पेशल मटेरियल आहे ते तुम्ही परचेस करा आणि विद्यार्थी मित्रांनो तयारीला सुरुवात करा, कारण की महत्त्वपूर्ण सर्वच टॉपिक यामध्ये आपण कव्हर केलेत. परचेस करण्याकरता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं, त्या थ्रू तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. आपल्याला कोणतीही अडचण येत असेल तर आपण 9356256034 यावर व्हॉट्सॲप करू शकता. त्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिका अधिनियम निरीक्षक या पदाकरिता 900+ प्रश्न आहेत, प्राईस फक्त 150 रुपये. हा देखील कोर्स घेऊ शकता. किंवा निरीक्षक या पदाकरिता एक फुल लेंथ टेस्ट आणि 40 ऑनलाईन टेस्ट आहेत ॲक्टवर आधारित, प्राईस फक्त 49 रुपीज आहे. हा देखील कोर्स आहे ॲप्लिकेशनवर. आपल्याला वाटत असेल कमी फीमध्ये पाहिजे तर हा देखील कोर्स आपण डाउनलोड करू शकता. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.